अमरावती महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। 22 प्रभागामधनं 87 उमेदवार जे ते नगरसेवक निवडून जाणार आहे। दुसरीकडे अमरावती महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप, शिंदेची शिवसेना आणि युवा स्वाभिमानची युती होणार असल्याची चर्चा आहे, परंतु अजूनही जागा वाटप मात्र झालेलं नाही आहे। भाजप 45+ जागांवर लढण्यासाठी आग्रही आपल्या सोबत शिंदेच्या शिवसेनेचे नेते माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता आहेत। सर, काय सांगणार? नामांकन अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे। काल 1000 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज उचललेले आहेत, परंतु जागा वाटप अजूनही महायुतीमध्ये झालं नाही। काय सांगणार? असं आहे, आता आज बैठक होणार आहे भाजप सेनेची, त्यामध्ये काय निष्पन्न होते त्यानंतर पुढची रणनीती आखण्यात येईल सेनेतर्फे। 45 जागा ज्या मागच्या निवडणुकीत विजयी झाल्या त्या भाजपच्या, त्या 45 जागा आणि क्रमांक 2चे जे मिळालेली मतं होती त्या जागांवर भाजप आग्रही आहे। नाही, असं आहे, 7 वर्ष झाले त्या निवडणुकीला, 7-8 वर्ष। आता खूप पाणी वाहून गेलं राजकीय क्षेत्रातलं। जगदीश गुप्ता त्यावेळेस भाजपमध्ये होतं, सुनील देशमुख भाजपमध्ये होतं, आणि त्यानंतर दोन्ही वेगवेगळे झाले। बडनेरामध्ये प्रीतीदाई महायुतीत होत्या, आता त्याही अपक्ष लढल्या, मी अपक्ष लढलो। त्यामुळे समीकरण 8 वर्षामध्ये राजकीय समीकरण खूप बदललेले आहेत, आणि बदलल्या समीकरणामध्ये लेटेस्ट मतदातांचं कल कसं होतं याकडे लक्ष वेधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। मागचं जर 45चा जर आकडा धरला तर मागचे प्रभागही बदललेले आहेत, अशा खूप काही समीकरण बदललेले आहेत। त्या अनुषंगानं आम्ही विषय आमच्यातर्फे मांडणार आहोत। 45 जागांवर भाजपने आग्रही राहू नये अशी तुमची शिवसेनेची भूमिका आहे? शिवसेनेची भूमिका एकच आहे, खऱ्या अर्थानं जर भगवा अमरावती महानगरपालिकेमध्ये फडकवायचं असेल तर सीटापेक्षा कोण निवडून येऊ शकते, कोण कुठून निवडून येऊ शकते, हा मेरिट बेस लावलं पाहिजे, आणि त्या अनुषंगानं निर्णय झालं पाहिजे, या मताचा मी आहे। शिवसेना किती जागांवर आग्रही आहे? 87 नगरसेवक निवडून जातात या अमरावती महानगरपालिकेत। आता असं आहे, आम्ही जास्तीत जास्त आमचा जो मेरिट लिस्ट आहे ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू। आतापासून आकडं सांगणं योग्य नाही। तरी 25 पेक्षा अधिक जागा शिवसेना मागत असल्याची सूत्र आहे। सन्मानजनक युती झाली तर युती होईल असं आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत। युती करायची, पण सन्मानजनक। सन्मानजनक जर जागा मिळाला नाही तर मग काय युती होणार नाही, स्वतंत्र शिवसेना लढणार? ते नंतर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी ठरवतील आपसात, मी एकटा निर्णय घेणारा नाही आहे, सगळेजण मिळून निर्णय घेऊ आम्ही। युवा स्वाभिमान देखील या युतीमध्ये सहभागी आहेत, कसं पाहता? ते देखील जागा मोठ्या प्रमाणात? नाही, युवा स्वाभिमानचा विषय सध्या नाही, भाजप आणि सेना याबद्दलची युतीची चर्चा आहे असं आम्हाला माहिती आहे। युवा स्वाभिमान आणि भाजपचा काय आपसात युती झाली आहे नाही याची माहिती मला नाही। मग महायुतीमधनं भाजपनेच युवा स्वाभिमान, भाजपच्या कोट्यातल्या जागा युवा स्वाभिमानला द्यावा असं तुम्हाला म्हणायचं? ते भाजपने ठरवावं। आता भाजप सेना युतीसाठी जर बोलणी होत असेल तर सेना आणि भाजपबद्दलच बोलण्यात येईल ना। तिसऱ्या पक्षाचा जर युतीमध्ये सम्मिलित होण्याचा विषय असेल तर टेबलवर ते येतील। शेवटला किती जागावर शिवसेना शिंदेची समाधानी राहील अमरावती महानगरपालिका? मी आधीच सांगितल्याप्रमाणे आम्ही आमची मेरिट लिस्ट जे मागच्या विधानसभेमध्ये आम्ही लढलो आणि आम्हाला प्रभागशः जे मतं मिळालेले आहेत त्याची आकडेवारी आम्ही काढलेली आहे। 8 वर्ष आधी काय झालं त्यापेक्षा मागच्या 1 वर्ष आधी लोकांचा कल कुठं होतं याबद्दल आम्ही चर्चा करणार। आता आकडा किती असणार तुमचा? भाजपकडे आकडा कितीचा असणार? ते टेबलवर सांगू, आत्ता सांगणं योग्य नाही। नक्कीच हे जगदीश गुप्ता होते, शिंदेच्या शिवसेनेचे नेता आहे। त्यांनी सांगितलं की सन्मानजनक जर उमेदवारी मिळाली, जागा मिळाली तरच युती होईल अशी मोठी प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे। भाजपसोबत जी आहे ती त्यांची बोलणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। काही वेळातच जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची आज बैठक अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पार पडणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।